तालुक्यातील आसला या गावामध्ये आसलापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या वस्तीमध्ये गेल्या 35 वर्षापासून येथील शेतकऱ्याला लाईटची सुविधा नव्हती, परंतु आसला या गावाचे विद्यमान सरपंच महादेवजी चोले यांच्या माध्यमातून अंबाजोगाई डिव्हिजनने उपविभाग म्हणून धारूरकडे पाहिले होते, त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या सेवेसाठी 25 मेगावॅटची डेपी उपलब्ध केलेला असल्यामुळे आज सरपंचाच्या हस्ते आणि गावकऱ्यांच्या माध्यमातून या डेपीचे उद्घाटन होत असल्यामुळे गावकरी देखील मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित असताना दिसतात। कारण महादेव चोले सरपंच झाल्यापासून विकासाचा धुमधडाका आसोला या गावामध्ये चालू असून अनेक वर्षापासून शेतकऱ्यांसाठी प्रलंबित असणाऱ्या विजेचा उपक्रम चालू करण्याचं सौभाग्य सरपंचाला लाभलेलं असल्यामुळे त्याचे सर्वत्र अभिनंदन होतात। माझ्या भागातील शेतकरी हा सुजलाम सुफलाम झाला पाहिजे व सुजलाम सुफलाम होऊन आदर्श बनला पाहिजे हा उद्दिष्ट हेतू मनाच्या बाजूने या भागातील शेतकऱ्यांसाठी त्यांनी उच्च दाबाची 25 मेगावॅटची विद्युत वाहिनीची डेपी बसवलेली असल्यामुळे आज उद्घाटन होत असल्यामुळे सदर या भागातील शेतकऱ्यांना पुणे गेल्या 35 वर्षापासून लाईटची सुविधा नव्हती, परंतु आशेलाचे सरपंच महादेव चोले ग्रामपंचायतच्या माध्यमातून पाठपुरावा करून त्यांनी डेपी बसवलेला असल्यामुळे आपल्याला आनंद झाला का? आनंद झाला, लय दिवस झाला डेपी नव्हती, आनंद झाला। फार दिवसापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या वस्तीमध्ये डेपी नव्हती, परंतु या गावचे सरपंच यांनी डेपी उपलब्ध करून दिलेले असल्यामुळे त्यांचे आम्ही अभिनंदन करत आहोत। अशी प्रक्रिया आसला येथील नवनिर्वाचित डेपी बसलेला विभाग लाई देवकाला माहिती देताना बोलतात पत्रकार बाबूराव तिडके, लाई दिवेकरेस।